मागील भागामध्ये आपण बघितलं. कुठे आहात तुम्ही रुद्रांश? प्लीज लवकर या ना, खूप भीती वाटते आता मला. तुम्हीच सोल्युशन काढू शकता यावर. प्लीज प्लीज लवकर या. अंजू त्याला साथ घालत तशीच मागे टेकली आणि तिने डोळे मिटून घेतले. पुढे इकडे या तिघीही कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या होत्या. पूर्ण रस्त्यामध्ये तिघीही एकमेकींशी एका शब्दाने म्हणले नाही. समीरसुद्धा जे घडलं त्यामुळेच काहीच बोलत नव्हता. त्याने तिघींना त्यांच्या रूम बाहेर सोडवलं. थँक्यू, बाय, पिया हसून समीरला म्हणाली. तो पण हसून वेलकम म्हणाला. पिया व मधू खाली उतरून रूमकडे गेल्या. समीरने मागे वळून बघितलं तर ईशा त्याच्याकडेच बघत होती. त्या गेल्या तो रूडली म्हणाला. जाऊ देत, मला बोलायचेच नाही, ती बेफिक्रीने म्हणाली. कशाबद्दल? समीर. आपल्याबद्दल. ईशा. आपल्याबद्दल? समीरने आश्चर्याने विचारलं. ईशा आता पुढे सरत म्हणाली. हो, अंजूच्या बर्थडेच्या दिवशी तू इतका छान म्हणालास माझ्यासोबत, मग आज असा रूडली का वागतोयस? तुला हे बघ, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची, तो वैतागून म्हणाला. मग कधी बोलायचं सांग, मी तुला कॉल करते, ती थोडंसं हट्टाने म्हणाली. तू वेडी आहेस का गं? त्याने आता कपाळावर आठी पाडतच विचारलं. ती हसून म्हणाली. तसं समजू शकतोस. समीरने आता वैतागून पुढे बघितलं आणि तिच्याकडे न बघता म्हणाला. उतर. काय? ईशाने विश्वास न बसल्यासारखं विचारलं. कारमधून उतर. समीर. पण मला बोला. ईशा तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच समीर कारमधून उतरला आणि तिला हात धरून बाहेर काढलं. ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे बघू लागली. इथून पुढे पुन्हा असं केलंस तर बघ. अंजूची फ्रेंड आहेस म्हणून जास्त काही बोलत नाहीये. बट डोंट क्रॉस युअर लिमिट्स. समीर तिला बोट दाखवत ओरडला आणि कारमध्ये बसून गेला. ईशाला त्याचं बोलणं सहन झालं नाही. ती भरल्या डोळ्यांनीच गेलेल्या कारकडे बघत होती. ती मागे वळाली तर मधू व पिया स्टेअर्स जवळ उभ्या होत्या. ईशाला आता खरंच रडू आलं. ती पळतच रूमकडे गेली. हा समीर समजतो काय स्वतःला? त्याची हिंमत कशी झाली निशूसोबत असं वागण्याची? पिया चिडून गरजली. मधू पण चवताळून म्हणाली. नाहीतर काय? अंजूला हे सांगायला हवं. ती चांगलीच सुनावेल त्याला. पिया लगेच शांत होत म्हणाली. नाही, तिला लगेच नको सांगायला. तिला आधीच काही कमी टेन्शन नाहीये. याला तर आपण बघून घेऊ. पण योग्य वेळ आली की मग. मधूला पण पटलं ते. ती म्हणाली. बरोबर बोलतेस तू. अंजूला नकोच सांगायला. पण इशू? चल पटकन, पिया बोलून वर पळाली. मधू पण तिच्या मागे गेली. दोघींनीही रूममध्ये येऊन पाहिलं तर ईशा बेडवर पडून रडत होती. इशू, कुणासाठीही काय रडतेस तू? पिया तिला उठवत म्हणाली. ईशा तिचा हात पकडून हुंदके देत म्हणाली. आय एम रिली व्हेरी सॉरी. मी तुला मगाशी देवबद्दल तसं बोलायला नको होतं. देवाने लगेच शिक्षा दिली बघ मला. आणि ती पियाला पकडून अजून रडायला लागली. बावळट आहेस का गं? तुझ्या तोंडातून गेलं तरी मनात तसं नव्हतं माहितीये मला, आणि देवाला पण. आणि तो समीर, सोड त्याला. त्याच्यासारख्या मूर्ख मुलासाठी तू तुझे अश्रू वाया घालवू नकोस. पिया तिला गोंजरावून समजूत काढत म्हणाली. माझ्यासोबतच असं का होतं? जेव्हा कधी मला कोणी आवडतं तेव्हा असंच काहीतरी होतं. ईशा रडत म्हणाली. याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. मधू खाली बसत म्हणाली. ईशाने पियापासून बाजूला होत मधुराकडे बघितलं. काय चुकीचं बोलले मी? एखादा हँडसम मुलगा दिसला की लगेच अट्रॅक्ट होतेस तू. तुला काही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? तू जर मुलांच्या मागे मागे करत बसलीस तर असंच होणार आहे तुझ्यासोबत. पिया आणि अंजू बरोबर असं का नाही झालं? त्या तुझ्यासारख्या वागल्या नाहीत. ते दोघे वेडे झाले या दोघींसाठी. किती खुश आहेत बघ दोघीही. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही मुलाच्या मागे पळायचं नाही. अशा लोकांना ना आपली कदर असते ना आपल्या प्रेमाची. तुझ्या आयुष्यात जर स्वतःहून कोणी आलं ना तर त्याच्यावर प्रेम कर. तेव्हा तुला अशी रडण्याची वेळ बिलकुल येणार नाही, समजलं? मधू तिला समजावत म्हणाली. शेवटचं वाक्य तर बोट दाखवत म्हणाली होती. पिया मधूकडे एकटक बघत होती. ईशा तर रडायचीच थांबलेली होती. पिया व ईशाने एकमेकींकडे बघितलं आणि मग मधूकडे बघून हात जोडत म्हणाल्या. धन्य आहेस तू माते. मधूला पण कळलं किती आणि काय बोलून गेली ते. अरे वा, आजपर्यंत मला असं का सुचलं नाही कधी. किती भारी बोलते ना मी. यू आर ग्रेट मधू. मधू स्वतःलाच शबासकी देत म्हणाली. मॅडम,
तुम्ही तर अजून कोणाच्याच प्रेमात पडला नाहीत. मग हे एवढं ज्ञान कुठून आलं तुम्हाला? पियाने हसत विचारलं. मधू पण हसली आणि ईशाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, या मॅडमच्या एक्सपिरियन्सवरून. माझ्या एक्सपिरियन्सवरून तुला अक्कल आली, पण मला नाही. इथून पुढेही कुणाच्याच मागे लागणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. ईशा डोळे पुसून ठासूनच म्हणाली, प्रॉमिस. हात पुढे करत म्हणाली. ईशा तिच्या हातावर हात टाकत प्रॉमिस म्हणाली. पियाने पण त्यांच्या हातावर हात ठेवला. तिघीही एकमेकींकडे बघून हसल्या आणि त्यांनी एकमेकींना मिठी मारली. इकडे समीरने दिनेश रावांना सगळं सांगितलं. ते तर इतके तापले की घरी येताच तडक बेडरूममध्ये गेले. खूप चिडलेत ते वहिनी, समीरने पूर्वीला सांगितलं. पूर्वी धीर देत म्हणाली, मी बघते. आई तू पण. मी नाही बाई, तूच बोल त्यांच्यासोबत. मी जेवणाचं बघते तोपर्यंत. अहिल्याबाई किचनकडे जात म्हणाल्या. सलोनी आली तर? अंजूने विचारलं. तशी पूर्वी म्हणाली, नाही येणार. तानी बसली तिच्यासोबत. पिल्लू खूपच रुळली आहे ना तिच्यासोबत? अंजूने थोडंसं नाराज होत विचारलं. पूर्वी हसून म्हणाली, तिच्यासोबत नाही, मोबाईलमधल्या गेमसोबत बोल. तिला आम्ही गेम्स खेळून देत नाही. पण सलोनीला लगेच कसं बोलायचं म्हणून काही बोलले नाही. अंजूची कळी लगेच खुलली. समीर तू पण जा तिथेच आणि खाली येणार असेल तर कॉल कर. पूर्वी म्हणाली. तसा समीर हो म्हणून वर गेला. पूर्वी व अंजू बेडरूममध्ये गेल्या नाहीत. तेच दिनेशराव चिडून म्हणाले, कसा काय विश्वास ठेवला तुम्ही त्या मुलीवर? आपला सौरभ असं कधीच करणार नाही. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा आधी. पूर्वी त्यांना शांत करत म्हणाली. कसा शांत राहू पूर्वी? मुळात मी विश्वास ठेवूच शकत नाही त्या मुलीवर. कोण कुठली ती? ते अजूनच चिडचिड करत म्हणाले. तिने मॅरेज सर्टिफिकेट पण. पूर्वी आजकाल असे फर्जी सर्टिफिकेट बनवणे खूप सोपं आहे आणि तुम्हा आजकालच्या मुलांना माहीत नाही का हे? दिनेशराव बेडवर बसून त्रागा करत म्हणाले. पूर्वी त्यांच्याजवळ बसत म्हणाली, बाबा तुम्ही प्लीज हळू बोला ना. ती वर रूममध्येच आहे. असू देत, उगीच ती पाहुणी आहे, नाहीतर हात धरून बाहेर काढलं असतं तिला मी, ते रागामध्ये म्हणाले. पूर्वी व अंजूने एकमेकींकडे पाहिलं. पूर्वी खूप दिवसांनी त्यांचं हे रूप पाहत होती. थोडा वेळ गेला. दिनेशराव शांत झालेले होते. ते अंजूकडे बघत म्हणाले, तू टेन्शन घेऊ नकोस बेटा. मला पूर्ण विश्वास आहे सौरभवर. तो माझा मुलगा आहे. असं करणं शक्यच नाही. सौरभसोबत तुझंच लग्न होणार. अंजू हसली आणि त्यांच्या बाजूला बसत म्हणाली. मला माहिती आहे बाबा. खरं तर मला पण नाही वाटत तसं काही असेल. पण मग सलोनी उगीच असं का बोलेन? त्याकडे पण दुर्लक्ष नाही करू शकत आपण. गेली 6 महिने ती आली नाही इकडे. यायचंच असतं तर तेव्हा का नाही आली? आत्ताच का? पूर्वीने संशयाने विचारलं. अंजू पण आता विचारात पडली. मी तर हा विचार केलाच नाही. कदाचित ती रुद्रांशासाठी पण आली असेल इथे. तसं असेल तर तिला माहीतच असणार माझ्या आणि रुद्रांश म्हणजे सौरभबद्दल. त्या दिवशी टेकडीवर आले होते ना काही लोक आमच्या मागावर. पण जर तिला माहीत नसेल तर? आणि ती जर खरंच सौरभची. नाही, खरं काय करण्यासाठी तिला इथे ठेवून तिच्यावर नजर ठेवावी लागेल. रुद्रांशसोबतही बोललं पाहिजे याबद्दल. ती नक्कीच वेगळ्या हेतूने आली असेल इथे. पण कशासाठी? दिनेशराव विचार करत म्हणाले. अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली, तसं असेल तर ती इथे का आली आहे ते कळून घेण्यासाठी का होईना आपल्याला ती बोलते त्यावर विश्वास दाखवावाच लागणार आहे. हळूहळू सगळं समोर येईल. पण तोपर्यंत आपल्याला तिच्यासमोर नाटक करावंच लागेल. दिनेशरावांनी भारावून पाहिलं तिच्याकडे. अजून तर लग्न व्हायचे, पण आत्तापासून आमची सून झाल्यासारखी वागतेस तू. खरंच बरं वाटलं हे बघून, ते कौतुकाने म्हणाले. मला जे जे करता येईल ते करेन मी बाबा. हे आता माझं घर आहे, ती हसून म्हणाली. ते समाधानाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, खुश रहा बेटा. पूर्वीनेही समाधानाने अंजूकडे बघितलं. सगळेजण सौरभ म्हणजे रुद्रांशाची डिनरची वाट पाहत होते. 8:30 वाजता रुद्रांश आला नाही. तेच अहिल्याबाई म्हणाल्या, अरे किती फोन करायचे? काही वाटतं की नाही? एकदा फोन करून सांगता नाही? आई, अगं रेंज नव्हती, मी गेलो तिकडे. खूप थकलोय. पटकन जेवण करून झोपायचे. तो त्यांना मध्येच थांबवत म्हणाला. त्याने पाहिलं तर सगळेजण त्याच्याकडेच बघत होते. वेगळ्याच नजरेने सॉरी म्हटलं ना? तो त्यांच्याकडे बघत म्हणाला. सौरभ आलास तू? सलोनी स्टेअर्सवरून खाली येत म्हणाली.
अरे सलोनी, तू इथे? रुद्रांश तिच्याकडे बघून आनंदाने म्हणाला. झालं? सगळ्यांनीच एकमेकींकडे आश्चर्याने बघितलं. अंजू पण चकित झाली ते बघून. तू तू ओळखतोस हिला? पूर्वीने थोडंसं टेन्शनमध्ये विचारलं. हो ताई. अगं ही ही रुद्रांश बोलता बोलता थांबला आणि त्याने कसं तरी तोंड करत डोक्याला हात लावला. सौरभ, खाली बस. पूर्वी पाणी आण पटकन. अहिल्याबाई त्याला खाली बसून घाबऱ्या होत म्हणाल्या. दिनेशरावांनी पण काळजीने पाहिलं त्याच्याकडे. अंजू पण टेन्शनमध्ये आली. रुद्रांशने कुणालाच कळणार नाही असं अंजूकडे बघून डोळा मिचकावला. तेव्हा कुठे जीवात जीव आला तिच्या. म्हणजे हे, वा काय ॲक्टिंग आहे. मानलं राव तुम्हाला. म्हणजे यांना सलोनीबद्दल कळले तर. आई मी ठीक आहे, तो नीट बसत म्हणाला. सॉरी सौरभ, तुझा मेमरी लॉस झाला हे कळल्यावर मी येणार नव्हते. पण मला तुला त्रास द्यायचा नव्हता. पण काय करू, जसं मला कळलं की तुझं लग्न होणार आहे, सो मी लगेच धावत पळत आली इथे. सलोनी त्याच्यापुढे बसत म्हणाली. आता पुन्हा एकदा सगळेजण आश्चर्यचकित झाले. सलोनी अहिल्याबाईंकडे बघत म्हणाली. हो आई, तुम्हाला खोटं बोलायची गरज नाही आहे आता. मला माहीत आहे की तुम्ही अंजूचं लग्न सौरभसोबत ठरवले, म्हणूनच मी स्वतःला थांबवू शकले नाही. असं कसं मी माझ्या नवऱ्याला इतर कोणाचा होऊ देऊ? सौरभ, तुला काहीच आठवत नाही का रे? सलोनीने रुद्रांशकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याने घाबरल्यासारखं दिनेशरावांकडे बघितलं. सलोनी त्याचा हात पकडत म्हणाली. आठव सौरभ प्लीज. रुद्रांश आता तिच्या हातातून हात काढून घेत आठवण्याचं नाटक करत म्हणाला. आपण लग्न कधी? आपण दिनेशराव बोलणार तेच पूर्वी सलोनीकडे बघत थोडंसं मोठ्याने हसली. सलोनी, आपण नंतर बोलू. त्याला त्रास होतोय, दिसत नाहीये का तुला? ताई बोलू देत तिला. रुद्रांश पूर्वीकडे बघत म्हणाला. सौरभ, आपल्याला भेटूनच 1 वर्ष झाले आणि नेमकं तू सगळं विसरलायस. तुला मी आणि माझं नाव तर लक्षात आहे, पण बाकीचं विसरलायस तू. आपलं लग्नसुद्धा. थांब, मी तुला फोटोज दाखवते, म्हणजे तुला आठवेल. असं बोलून सलोनीने मोबाईलमध्ये फोटोज सर्च करू लागली. आता सगळेच एकमेकांकडे तोंडात मारल्यासारखं बघत होते. दिनेशरावांनी अंजूकडे बघितलं. तिने नजरेनेच धीर दिला त्यांना. ते बघून त्यांना बरं वाटलं. सलोनीने फोटोज दाखवले. ते खरंच सौरभ आणि तिच्या लग्नाचे फोटोज होते. तू म्हणाला होतास की रुद्रांशचं लग्न झालं की मग आपण आपल्याबद्दल घरी सांगू. पण ती वेळच आली नाही रे. त्याआधीच. आता तूच सांग मी काय करू? तू विसरला असशील माझं प्रेम, पण माझं काय? मी नाही ना विसरले. एवढं बोलून सलोनी अंजूकडे बघून भावूक होत म्हणाली. आय एम सॉरी अंजू. तू खूप स्वप्ने पाहिली असशील ना लग्नाची. पण तुला काय वाटतं, काय योग्य आहे? अंजूला तर काय बोलावं ते सुचेना. खरं तर अजूनही सगळ्यांच्या तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. अंजू आता सलोनीला म्हणाली. हे बघ सलोनी, आपण उद्या सकाळी बोलूयात यावर. अँड डोंट वरी. जर तुझं लग्न खरंच झाले यांच्यासोबत तर जो काही यांचा निर्णय असेल तो मला मान्य असेल. पण आता प्लीज हा विषय थांबव. अहिल्याबाईंनी इशारा केला तसा समीर उठत म्हणाला. सौरभ चल, तू फ्रेश होऊन ये. रुद्रांश एक नजर दिनेशरावांकडे बघून समीरसोबत वर गेला. सलोनी आता दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. आय एम सॉरी एव्हरीवन. खरं तर मी दुपारी सगळं सांगायला हवं होतं. पण मला सौरभच्या मनात काय चालले ते जाणून घ्यायचं होतं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास? इट्स ओके सलोनी. हा सगळा नियतीचा खेळ आहे. आपण काय करू शकतो? तुझा काही दोष नाही यामध्ये. पूर्वी सलोनीला उठवत म्हणाली आणि तिला सोफ्यावर बसवत अहिल्याबाईंकडे बघितलं. हो बेटा, तू काळजी करू नकोस. उद्या काय ते बघू आपण. तू पण तोंड धु जा आणि मग जेवायला ये. त्याही लागलीच म्हणाल्या. थँक्यू आई, आलेच मी. सलोनी उठत म्हणाली. ती पण रूमकडे गेली. हे चौघेही आता एकमेकांकडे बघत होते. फोटो तर खरे वाटत होते. अहिल्याबाई, तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. सर्टिफिकेटसारखंच हे फोटो देखील फर्जी असणार. दिनेशराव हाताची घडी घालत म्हणाले. अंजू तर तिच्याच विचारांमध्ये होती. रुद्रांश आधीच ओळखतायत सलोनीला. याचा अर्थ तिच्याबद्दल खूप काही माहीत असणार त्यांना. लवकरात लवकर बोललं पाहिजे त्यांच्यासोबत. या सलोनीमुळे ते पण अवघडच दिसते. अंजूला हरवलेलं बघून अहिल्याबाई म्हणाल्या. अंजू, बाळा तुला उगीच त्रास. आई प्लीज, तुम्हीच म्हणालात ना मगाशी की हा नियतीचा खेळ आहे आणि मला विश्वास आहे माझ्या नियतीवर. पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातून प्रेम हिसकावून नाही घेणार ती.
थोडी वाटच पाहावी लागेल ना. मी पाहीन वाट. अंजू त्यांना धीर देत म्हणाली. गुणाची माझी पोर. ये. अहिल्याबाई हात करत म्हणाल्या. अंजू लगेच त्यांच्या मिठीत शिरली. आणि मी? पूर्वीने तोंड पाडत विचारलं. तू ये इकडे. दिनेशराव पूर्वीकडे हात करत म्हणाले. ती पण लगेच त्यांच्या मिठीत शिरली. अरे वा, या गरीबाला पण घ्या मिठीत कोणीतरी, रुद्रांश वरून येत म्हणाला. अहिल्याबाई त्याच्याकडे दुसरा हात केला. तो लगेच त्यांच्या मिठीत घुसला. अंजूचा चेहरा समोरच होता. तो हसला तशी ती थोडीशी लाजली. अहिल्याबाई रुद्रांशला बोलणार तेच. मम्मा. त्याने डोळे चोळत आली. झाली झोप वाटतं मॅडमची. आता झोपा काढायच्या आणि मग 12 वाजेपर्यंत धिंगाणा घालायचा. पूर्वी तणतणत उठली. काय ग मम्मा, जा तू. त्याने पूर्वीला चुकवून अंजूकडे जात म्हणाली. अंजू तिला जवळ घेऊन तिचे केस नीट करत म्हणाली. भूक लागली नाही का पिल्लूला? म्हणून तर उठले ना मी. माझी टम्मी बघ किती बारीक झाली. त्याने तिच्या पोटावर हात फिरवत म्हणाली. सगळेजण मोठ्याने हसायला लागले. अंजूला सलोनी येताना दिसली तशी ती पटकन अहिल्याबाईपासून बाजूला सरकली. अहिल्याबाईंनी रुद्रांशकडे बघितलं. तो बोलणार तेच दिनेशराव म्हणाले, चला आधी जेवण करून घेऊयात, खूप भूक लागली आहे. त्या तिघीही मग लगेच किचनमध्ये गेल्या. सगळ्यांचं जेवण झालं. खरं तर कुणालाच नीट जेवण गेलेलं नव्हतं. रुद्रांशचा अर्धा वेळ तर सलोनीकडे बघून बळच हसण्यात गेला होता. पूर्वी म्हणाली तसा समीर तानीला घेऊन गेला. तितक्यात सलोनीचा फोन वाजला. ती बाजूला जाऊन बोलत बसली. रुद्रांशने दिनेशरावांकडे पाहिलं. असा बघतोयस काय? काय करून ठेवलेस हे? त्यांनी दबक्या पण जरबी सुरात विचारलं. बाबा, मलाच कळत नाहीये काही. मी असा कसा करू शकतो? आणि केलं तरी तुमच्या मर्जीशिवाय. नाही, मला खरंच काही कळत नाहीये, रुद्रांश कळकळीने म्हणाला. आणि त्याने डोक्याला हात लावला. अहिल्याबाई त्याच्याजवळ बसत म्हणाल्या. सौरभ, आम्हाला माहिती आहे तू असं करणार नाहीस. पण मग ही अशी इथे, ते सर्टिफिकेट, ते फोटोज. आय डोंट नो आई. आय विश माझी मेमरी परत यावी. तुम्हाला माझ्यामुळे हा जो त्रास. रुद्रांशने बोलता बोलता पुन्हा डोक्याला हात लावला. अंजू हाताची घडी घालून रुद्रांशकडे बघत होती. त्याच्या ॲक्टिंगची मजा घेत होती ती. पण तिला बाकीच्यांसाठी तेवढंच वाईटही वाटत होतं. तुझ्यामुळे नाही, माझ्यामुळे. मी नव्हतं यायला पाहिजे ना तुमच्या लाईफमध्ये? सलोनीने तिथे येत विचारलं. सगळेजण तिच्याकडे थोडंसं गडबडून बघू लागले. मी जातेय. डॅड आलेत मला घेण्यासाठी, असं बोलून सलोनी पळतच वर गेली. सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे बघत राहिले. कमाल आहे, आली तेव्हा असं वाटलं की इथेच थांबेली. पण ही तर लगेच चालली. पूर्वी रुद्रांशकडे बघत म्हणाली. त्यालाही काही कमी शॉक लागलेला नव्हता. मला तर आता खरंच काहीतरी गडबड दिसते. मगाशी कशी बोलत होती, त्यानंतर ती आजची रात्र पण इथेच थांबणार नाही. म्हणजे काय समजायचं आपण? अहिल्याबाई हाताची घडी घालत संशयाने म्हणाल्या. अंजूने बघितलं तर रुद्रांश त्याच्या विचारात हरवलेला होता. तो आता खरंच टेन्शनमध्ये दिसत होता. सलोनी वरून तिची बॅग घेऊन आली. मला खरंच इथे थांबण्याची खूप इच्छा आहे, पण सौरभला काहीच आठवत नाहीये. आणि सलोनी आता बोलता बोलता रुद्रांशकडे वळाली आणि तिने त्याचा हात हातात घेतला. अंजूच्या कपाळावर तिच्या नकळत आठी पडली. मी येईन, पुन्हा येईन, पण जेव्हा तू बोलवशील तेव्हा. इथे राहून मी तुला त्रास अजून देणार नाही, सलोनी केविलवाना चेहरा करत म्हणाली. असं का बोलतेस? मला खरं तर आपलं लग्न झाले यावर विश्वास ठेवणं कठीण जाते, पण अविश्वास पण नाही दाखवत मी. आपण करू सॉर्ट आउट सगळं, रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला. सगळ्यांनी आता चकित होऊन पाहिलं त्याच्याकडे. अंजूने तर मुठं चावळली हाताची. नाही सौरभ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी काही तुझ्यापासून कायमची लांब जात नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रेमावर. तुला नक्कीच सगळं आठवेन आणि तू नक्की माझ्याकडे परत येशील, सलोनी डोळ्यात पाणी आणत म्हणाली. अगं पण आतासुद्धा तू इथे थांबू शकतेस, रुद्रांश आग्रह करत म्हणाला. तशी ती हसून म्हणाली. तू म्हणालास तेच खूप आहे आणि थांबले असते, पण खरं तर मी बँगलोरवरून डॅडना न सांगताच इकडे आले. त्यांना जर आपल्या लग्नाबद्दल कळलं तर खूप चिडतील. मी बोलू का, रुद्रांश? नाही, नको. मी योग्य वेळ आली की बोलेन त्यांच्याशी. तू जेव्हा मला हक्काने न्यायला येशील तेव्हा. आणि मी वाट पाहीन त्या दिवसाची. एवढं बोलून सलोनी उठली. रुद्रांश पण लगेच उठला. त्याने हसून तिला मिठी मारली. सगळ्यांचं तोंड धक्क्याने उघडलं गेलं.
अंजूचा तर आता बॉम्ब फुटण्याचाच बाकी होता. सलोनी बाजूला होत म्हणाली, आजच इथे आले, पण सगळ्यांना खूप मिस करेन मी. बाय एव्हरीवन. बाय सौरभ. भेटू लवकरच. आय विल मिस यू. आणि ती बॅग घेऊन डोळे पुसत गेली. रुद्रांशही तिच्या मागे गेला. ती गेटच्या बाहेर गेली तसा तो आत येऊन पळतच वर गेला. सगळेजण फक्त आणि फक्त त्यालाच अवाक होऊन बघत होते. हा असा का वागला? अहिल्याबाईंनी गांगारून पूर्वीला विचारलं. तीही त्याच अवस्थेत म्हणाली, मी पण तोच विचार करते. सलोनीमुळे याच्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही ना? पूर्वी, तो जे वागला त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. सकाळी तो उठला की लगेच विचारू त्याला. आता सगळेजण झोपायला जा. दिनेशराव एवढं बोलून त्यांच्या रूममध्ये गेले. पूर्वी अंजूला बोलणार तेच ती म्हणाली, मी ठीक आहे ताई. बाबा म्हणाले तसं सकाळी काय ते कळेलच. गुड नाईट. आणि तीही पटपट वर निघून गेली. अहिल्याबाई तर डोक्याला हात लावून बसल्या खाली. आई. पूर्वी त्यांच्या शेजारी बसली आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तू टेन्शन घेऊ नकोस. कसं घेऊ नको? कधीच असं घडलं नाही आपल्या घरात. पण हे वर्ष जसं सुरू झाले तशी पनोती मागे लागली आपल्या. आधी रुद्रांश आणि आता हे. त्या भाऊक होत म्हणाल्या. आई, ते डोळे पुस बरं आधी. आणि सारखं सारखं रुद्रांशीची आठवण काढू रडू नकोस तू. रुद्र जिथे असेल तिथून हे सगळं बघत असेल. त्याला किती वाईट वाटेल. ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली. नाही रडायचं ग मला, पण त्यांना बोलता बोलता अजूनच भरून आलं. तू काळजी करू नकोस. सौरभ सगळं काही ठीक करेल. आणि आपण पण आहोतच ना त्याच्यासोबत. पूर्वी त्यांना मिठीत घेत म्हणाली. काय आहे या खंडेरायाच्या मनात कुणास ठाऊक. त्या हताशपणे सुस्कारा सोडत म्हणाल्या. त्याच्याच हातात सोपव तू सगळं आणि शांत झोप जाऊन. पूर्वी त्यांना उठवत म्हणाली. अहिल्याबाई गेल्या तशी ती दूध गरम करण्यासाठी किचनमध्ये गेली. इकडे अंजू सौरभच्या रूममध्ये आली. रुद्रांश सौरभच्या रूममध्ये राहतोय आणि अंजू रुद्रांशच्या. विसरला नाहीत ना? तिने बघितलं तर रुद्रांश बेडवर बसून कसला तरी विचार करत होता. तिने त्याच्या बाजूला बसत विचारलं, तुम्ही टेन्शन तर नाही ना घेतलं? तू का आलीस इथे? रुद्रांशने उठत विचारलं. अंजू थोडी चकित झाली आणि तीही उठत म्हणाली, का म्हणजे? हे बघ, मला माहिती आहे आपलं लग्न होणार होतं, पण माझं लग्न ऑलरेडी झाले. रुद्रांश तिच्याकडे वळून म्हणाला. तिने चक्रावल्यासारखं पाहिलं त्याच्याकडे. हे बघ अंजू, आय एम रिअली सॉरी. आपलं लग्न नाही होऊ शकत आता. काय? अंजूने शॉक लागल्यासारखी त्याला विचारलं. हो, खरं तर मला पण वाईट वाटते, कारण मला देखील तू आवडली होतीस. पण आता सलोनी आली आहे. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं जे प्रेम, आणि ती माझी बायको आहे. तिच्यावर अन्याय नाही करू शकत मी. त्यामुळे इथून पुढे तू माझ्यापासून लांबच राहा. तो भरभर बोलून गेला. अंजूला तर आता काय बोलावं ते सुचेना. तिला वाटतं की तो ड्रामा करतोय, म्हणून ती हसली आणि बोलायला गेली. तेच तो वैतागल्यासारखा म्हणाला, तुला कळत नाहीये का सांगितलेलं? आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. तू प्लीज जा इथून. अहो पण अंजू. जा म्हटलं ना. रुद्रांश ओरडूनच म्हणाला. तो खूप चिडलेला होता. अंजू भूत बघितल्यासारखं त्याच्याकडे बघतच राहिली. त्याने चिडून बेडवरचा टॉवेल उचलला आणि रागामध्ये फेकला. अंजू दचकून मागे झाली आणि पळतच रूमच्या बाहेर गेली. बाहेर समीर उभा होता. अंजू त्याच्याकडे बघून रडतच रूममध्ये गेली. त्याने लगेच आत जात विचारलं, हे काय होतं? खूप चुकीचं वागलास तू तिच्यासोबत. आता तू मला सांगणार आहेस का काय चुकीचं आणि काय बरोबर ते? तू पण चालता हो इथून. रुद्रांश त्याच्यावर खेकसला. समीर बोलणार तेच रुद्रांशने तिथला फ्लॉवर पॉट उचलून खाली फेकला. समीर आता आव असून बघू लागला त्याला. रुद्रांशने त्याच्याकडे रागाने बघितलं तसा तो म्हणाला, जातो जातो, आणि तोही पटकन बाहेर निघून गेला. रुद्रांशने दरवाजा लावला. बेडवर बसून त्याने डोक्याला हात लावला. नंतर त्याने फ्लॉवर पॉटचे सगळे तुकडे गोळा करून डस्टबिनमध्ये टाकले आणि पुन्हा बेडवर पडला. समीर अंजूच्या रूममध्ये आला. ती उशीमध्ये तोंड लपवून रडत होती. अंजू, समीरने आवाज दिला. तशी ती उठून डोळे पुसू लागली. काय झालं होतं त्याला काय माहीत. तू प्लीज रडू नकोस. तो तिचं सांत्वन करत म्हणाला. अंजू कशी तरी कंट्रोल करत म्हणाली, मी ठीक आहे. तू ठीक आहेस? तोंड बघ तुझं. समीर. काय झालं तिच्या तोंडाला? पूर्वीने तिथे दुधाचा ग्लास घेऊन येत विचारलं. तिने बघितलं तर अंजू रडत होती. काय झालं? पूर्वीने काळजीने विचारलं.
दुधाचा ग्लास टेबलवर ठेवून ती पटकन तिच्या बाजूला बसली. आपले धाकटे बंधुराजे बिघडले त्यांची बायको आल्यावर, समीर हाताची घडी घालत म्हणाला. म्हणजे? पूर्वीने न समजून विचारलं. समीरने घडलेलं सगळं सांगितलं. अंजूचं लक्ष मोबाईलकडे गेलं तर रुद्रांशचा मेसेज पडला होता. तिने ओपन करून बघितला. आय एम रिली 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 सॉरी अंजू. आपण नंतर बोलू. प्लीज माझ्या रूममध्ये कुणाला येऊन देऊ नकोस. कुणी येणार पण नाहीये, अंजू मनातच चिडून म्हणाली आणि मोबाईल उलटा करून खाली ठेवला. त्याची हिंमत कशी झाली असं वागायची? थांब, मीच बघते, पूर्वी उठत म्हणाली. तेच अंजू तिचा हात पकडत म्हणाली, ताई प्लीज, जे घडलं त्यामुळे चिडलेले असतील ते. तुम्ही जाल तर अजून चिडतील. तो कितीही चिडू देत, त्याला जाग्यावर कसं आणायचं माहिती आहे मला. तुझ्यासोबत असा वागलाच कसा? जाब तर विचारणारच मी, पूर्वी आता हट्टाला येत म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.